किशोर कुमार यांच्या 97व्या जयंतीनिमित्त प्यार दिवाना होता है गीत महफिल हाऊसफुल. नगरकरांनी घेतला सदाबहार गीतांचा मनसोक्तपणे आनंद. किशोर कुमार सन्मित्र पुरस्कार डॉक्टर अभिजित पाठक आणि सूत्रसंचालक प्रसाद बेडेकर यांना प्रदान. गायक इंजिनियर अजय दगडे आणि गायिका राधिका अत्रे यांच्या सुरेल सादरीकरणानं श्रोते हे मंत्रमुग्ध. अहिल्यानगर शहराचा कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा अशा कार्यक्रमातून जपला जातो, आमदार संग्राम जगताप यांचं प्रतिपादन. सदाबहार गायक स्वर्गीय किशोर कुमार यांच्या 97व्या जयंतीनिमित्त किशोर कुमार फॅन क्लब, पोला स्टील आणि विंटेज हिल्स यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेली प्यार दिवाना होता है ही गीत मैफिल रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये हाऊसफुल झाली. माऊली संकुल इथं आयोजित या कार्यक्रमाला नगरकरांनी मोठी गर्दी केली होती. जुन्या हिंदी चित्रपट संगीताची सुवर्णपाने उलगडणाऱ्या या मैफिलीमध्ये गायक इंजिनियर अजय दगडे आणि पुण्यातील प्रसिद्ध गायिका राधिका अत्रे यांच्या सुरेल सादरीकरणानं उपस्थित श्रोते हे मंत्रमुग्ध झाले. प्रत्येक गाण्यानंतर सभागृहामध्ये वन्स मोर अशा घोषणांचा जल्लोष घुमत होता. याच कार्यक्रमामध्ये यंदाचा किशोर कुमार सन्मित्र पुरस्कार सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित पाठक तसंच सूत्रसंचालक प्रसाद बेडेकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, पोला स्टीलचे अध्यक्ष जयेश मेहता, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे सुमित कोल्हे, डॉक्टर बापूसाहेब कांडेकर, एसाचे अध्यक्ष अभिजित देवी, सुप्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे, आशिष पोखरणा, मयूर कोठारी, डॉक्टर हर्षवर्धन तन्वर, अमोल खोले, किरण गवते, क्षितिज झावरे, प्रल्हाद जोशी, डॉक्टर रेणुका पाठक, डॉक्टर मुग्धा तन्वर, अमित गटणे, करण भळगट, अभिषेक शेलार यांच्यासह फॅन क्लबचे सदस्य आणि रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की अहिल्यानगर शहराचा कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा अशा दर्जेदार कार्यक्रमांच्या माध्यमातून जपला जातोय. स्वर्गीय किशोर कुमार यांचा आवाज आजही प्रत्येक पिढीला तितकाच भावतो. व्यक्तीची खरी ओळख तिच्या विचारातून आणि कर्तृत्वातून निर्माण होत असते. किशोर कुमार यांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं असून त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या स्वरांची जादू ही कायम आहे. किशोर कुमार फॅन क्लबचे गायक इंजिनियर अजय दगडे यांनी गेल्या 19 वर्षापासून ही परंपरा अखंडपणे जिवंत ठेवली असून नगरकरांनीही त्यांना भरभरून प्रतिसाद दिला आहे. शहराच्या विकासाबरोबरच आपल्याला लाभलेला सांस्कृतिक वारसाही जपण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचं त्यांनी सांगितलं. आज आपल्या अहिल्यानगरमधील किशोर कुमार फॅन क्लब या टीमच्या माध्यमातून आपल्याकडं हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाला अनुसरून आज अजय दगडे सर यांचा जवळपास अंदाजे आज 30 गाणे स्वतः गाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्याला या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे त्यांना आताच आपण सर्वांनी या टीमनी आपल्या अहिल्यानगर त्यांच्या वतीनं त्यांना सन्मानित केलं. त्यांना आज पुरस्कार दिला गेला. असे सन्मान्य डॉक्टर पाठक सर, उपस्थित असणारे आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे साहेब, उपस्थित असणारे आशिष पोखरणा साहेब, उपस्थित असणारे कोपरगावून आवर्जून आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी ज्यांनी उपस्थिती लावली, स्वतःही त्यांना गाण्याची आणि ते ऑर्गन सॅक्सोफोन जे ऑर्गन वाजवतात ते त्यांना स्वतःला एक आवड आहे असे सुमितजी कोल्हे साहेब, उपस्थित प्रमोदजी कांबळे साहेब, डॉक्टर सन्मान्य बापूसाहेबजी कांडेकर, मंचावरती उपस्थित असणारे आर्किटेक्ट सन्मान्य कोठरी साहेब असतील, उपस्थित क्षितिजी झावरे साहेब, किरणजी गवते, उपस्थित असणारे बुधारेजी जे 19 वर्षापासून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात, असे बेडेकर सर, त्याचप्रमाणे अजयजी दगडे सर 19 वर्षापासून आपल्याकडं या किशोर कुमार फॅन क्लब या टीमच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि दरवर्षी मी पाहतो, ऐकतो की 6:30 म्हणजे डॉट कार्यक्रम 6:30 सुरू झाला. पण ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल त्या ठिकाणी 5-5:30 हा कार्यक्रम हाऊसफुल झालेला असतो.
म्हणजे किशोर कुमार या व्यक्तीच्या वरती किती नितांत त्या आवाजांवरती किती उगव एखादा गायक गाऊ शकतो हे पाहण्याकरता आपल्या अहिल्यानगरकर या ठिकाणी या कार्यक्रमात येत असतात. त्यामुळे तुमचंही मी मनापासून सर्वच जे कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असतात त्यांचं मनापासून या ठिकाणी आपल्या उपस्थितीबद्दल आपल्या प्रतिसादाबद्दल या टीमच्या वतीने आभार देखील व्यक्त करतो. कारण की आपण पाहतो की कुठल्याही शहरांमध्ये कुठल्याही विचारांना ज्यावेळेस प्रगती होत असती तर ती सर्वांगीण प्रगती होणं गरजेचं असतं. हे सगळ्या क्षेत्रांमध्ये त्या त्या व्यक्तीमधली काम करणारी लोक देखील असणं गरजेचं असतं. त्यामुळे आज कला क्षेत्र असेल जसं आता प्रमोद कांबळे साहेब या ठिकाणी आहेत, आपला लाईव्ह परफॉर्मन्स दगडे साहेब चालू असताना त्यांनी मागं किशोरजींचं एक मोठं चांगल्या प्रकारे एक स्केच तयार केलं. आपला हा सांस्कृतिक वारसा आहे ही देखील जोपासणारी टीम ज्यावेळेस असेल तर त्यावेळेला ह्या शहराचा जो विकास आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या सर्वांच्या सहकार्याने होतोय, सर्वांच्या योगदानातून होतोय, त्यावेळेला हे सांस्कृतिक क्षेत्र हे कला क्षेत्र हे देखील कुठेतरी वाढलं पाहिजे. आणि याच्यात जेव्हा असे कार्यक्रम करतात तर आपण एखाद्या म्हणतो असतो एखादा कार्यक्रम झाला पण आपण म्हणतो त्याला काय मजा नाही आली, मजा नाही आली म्हणजे जान नाही दिली. तर ह्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नगरकर या सगळ्या विषयामध्ये म्हणजे ज्याला जीव तोडून आपण म्हणतो की उपस्थित असतात तसा एक जीव असलेला कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे तुमची उपस्थिती तुमचा प्रतिसाद हा त्या कार्यक्रमाला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जात असतो. आणि फक्त कोणाच तरी आलोय कुठंतरी आपल्याला कुठेतरी सांगितलं असं नाही, तर ही कुठंतरी मनापासून आलेली लोक असतात. आणि जे आत्ताच पाठक सरांनी सांगितलं की किशोरजींच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस घटना घडली त्याला फार वर्ष झाली, पण त्यावेळेला आता यांची गाणी तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही त्यांना कधी भेटलेलं नव्हतं. आमच्या पिढ्या तर फक्त गाणी ऐकतात त्यांची, यांना तर आता नवीन नवीन पिढ्या बदलत जातात. पण माणसाचं हे कधी पण एक ओळख ही एखाद्या व्यक्तीच्या कार्यातून असते, एखाद्याच्या व्यक्तीच्या कर्तृत्वातून असते. त्यामुळे आज असे लोक समाजामध्ये बरेच आहेत की ती जरी नसली ती लोक जरी नसली तरी त्यांचा विचार त्यांचं कार्य त्यांचं कर्तृत्व ही समाजातली लोक ही पिढ्याला पिढ्या तुम्हाला सांगतो ही स्मरणात ठेवतात. आता किशोरजींच्या म्हणजे पुढच्या 2 वर्षानंतर म्हणजे त्यांचा ज्यावेळेस वाढदिवस असेल तर पुढच्या 2 वर्षांत त्यांची 100वी असणार, 100 वाढदिवस असणार. म्हणजे त्यावेळेला देखील आता यांचं आत्तापासून प्लॅनिंग सुरू आहे की मोठा कार्यक्रम करायचा, चांगला कार्यक्रम करायचा. आणि त्याच्यामध्ये जसं आज अभिजितजी पाठक सरांना पुरस्कार दिला तसं पुढच्या 2 वर्ष अजून पुरस्कार चालणार. पण निश्चित त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कुठेतरी काहीतरी नियोजन करायचं असं देखील एक नियोजन या सगळ्या मंडळींचं सुरू आहे. पण आपण देखील मंडळी एक कुठंतरी आपल्या भूमीतला माणूस तशा प्रकारे किशोरजींच्या वरती ज्यावेळेस गाणे गातात त्यांची गाणे गात आहेत तर त्यांचं कौतुक पाहण्याकरता ही सगळी आपण चांगला प्रतिसाद देता त्याबद्दल तुमचं खरं तर अंतःकरणापासून या ठिकाणी मी आभार देखील व्यक्त करतो. आणि अशाच रीतीनं हा कार्यक्रम जसं आता पुढच्या 2 वर्षांतर त्यांची 100वी जयंती आपण साजरी करणार आहोत तर ह्या कार्यक्रमाचे देखील 100 वर्ष असेच घडत राहावे. आपण जरी नसतो तर पुढच्या पिढ्या ते कार्यक्रम करत राहावे. कारण की अशाच रीतीनं हा शहराचा कुठेतरी वारसा जोपासला जातो आणि त्या शहराची जशी भौगोलिक विकास होतो तर तसा कुठेतरी सगळ्या क्षेत्रामध्ये देखील विकास होणं गरजेचं असतं. सुमितजी तुम्ही देखील सांगितलं ते राहिलेलं आहे, आता ते काय आपलं नाही एकत्र मी काय बोलू शकणार नाही, काय आपला भाग नाही. पण त्या विकासावर मी काय आता आहे तुमची नाही अडचण सगळ्यांचीच अडचण आहे बोलणार नाही. तुमच्या भाषणावर तर ते तरुणसर म्हणल्यावर पण सोड का होईल ते होईल काय हरकत नाही. पण आपण पाठपुरावा करू तो काय आपला आता कार्यक्षेत्रातला भाग नाही त्यामुळे आपण त्याच्यावर काय बोलणं आणि टीका तर मी काय कोणावर फार करत नाही. आमच्यावर चालू असते बरं त्यालाही लक्ष फार मी देत नाही. असू द्या तर एक चांगला कार्यक्रम आज सगळ्या टीमने घडून आणला आणि निश्चितच तुमचे या आयोजकांचे देखील त्याच्यामध्ये कोले साहेब तुबे गवते सर असतील, प्रमोदजी कांबळे साहेब असतील, दगडे साहेब असतील, तुमच्या मनापासून सर्व सहकाऱ्यांची नगरबद्दलची जी टीम आहे या सर्वांची देखील मी अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. कारण की हे असे कार्यक्रम घेणं हे अत्यंत जे गरजेचं असतं. त्या शहराची एक वेगळी ओळख ही देखील आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून निर्माण होत असते आणि तो उपक्रम तुम्ही आज घेताय आणि अशाच रीतीने तुम्ही घेत राहा हीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. उपस्थितांच्या वतीनं अहिल्यानगरवासियांच्या वतीनं देखील पाठक सरांचं मनापासून त्यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनाही पुढच्या सेवेकरता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मला काय गाणं वगैरे गाता येत नाही त्यामुळे मी आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय. किशोर कुमार सन्मित्र पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉक्टर अभिजित पाठक म्हणाले की स्वर्गीय किशोर कुमार यांनी आपल्या आवाजातनं माणसाच्या मनावर कायमस्वरूपी अधिराज्य गाजवलं.
त्यांच्या निधनाची बातमी मी आणि माझ्या बहिणीनं दूरदर्शनवर पाहिली होती. त्यावेळी तिच्या डोळ्यातनं अश्रूमधून त्यांच्याविषयी असलेलं प्रेम आणि भावनिक नातं हे जाणवलं. त्यांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार स्वीकारणं ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. यावेळी त्यांनी कोरा कागज या चित्रपटातलं गाणं कोरा कागज था ये मन मेरा हे लोकप्रिय गीत सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. सुमित कोले यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की कोपरगावहून अहिल्यानगरला येताना मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र स्वर्गीय किशोर कुमार यांच्या गीतांचा आनंद घेण्यासाठी हा प्रवासही सुखद वाटला. या निमित्तानं त्यांनी मनमाड महामार्गाची तातडीनं दुरुस्ती करण्याची अपेक्षाही व्यक्त केली. कार्यक्रमामध्ये गायक इंजिनियर अजय दगडे, गायिका राधिका अत्रे यांनी किशोर कुमार यांच्या अजरामर गीतांना आपल्या सुरेल आवाजामध्ये सादर करत सभागृहातील वातावरण संगीतमय केलं. प्रत्येक गीताला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये उत्स्फूर्त दाद दिली. अनेक गाण्यांना श्रोत्यांनी उभे राहून प्रतिसादही दिला तर वन मोरच्या घोषणांनी संपूर्ण सभागृह दुमदुमून गेलं होतं. त्याच्यामुळे मी गाण्यापेक्षा एक दोन किशोर कुमार या संदर्भात जेव्हा विचार केला मी, तेव्हा काय मनात आलं ते जस्ट 10 ओळी सांगतो. 13 ऑक्टोबर 1987 मी तेव्हा दूरदर्शनच चालायचं, कुठलेही चॅनेल वाहिन्या वगैरे काही नव्हतं. टीव्हीवर बातम्या चालू होत्या, मी आणि माझी बहीण बातम्या बघत होतो आणि अचानक किशोर कुमार गेले अशी बातमी त्या दिवशी आली आणि एकदम माझ्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आलं. मी लहान आहे तिच्यापेक्षा, त्यामुळे तेव्हा मला जाणवलं की ज्या व्यक्तीला आपण कधी भेटलो नाही, त्याचा फक्त आवाज आपल्याला माहिती आहे, तो गेला तर जर कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ शकतं तर त्या माणसाचा एखाद्या मनावर किती प्रभुत्व आहे हे त्याचं द्योतक ते खूप जाणवलं. दुसरी अशीच एक आठवण म्हणजे कॉलेजमध्ये असताना एक मित्राचा, आमचा एक फार कलंदर मित्र होता, त्याच्याकडे तेव्हा त्या कॅसेट वाजवल्या जायच्या. त्याच्याकडे एक कॅसेट अशी होती, त्याच्या एका बाजूला किशोरची सगळी आनंदी गाणी होती आणि एक त्याच बी साईडला सगळी दुःखी गाणी होती. तो म्हणायचा ऐकून बघ दोन्ही बाजू, एक बाजू ऐकल्यावर खूप बरं वाटेल, एक बाजू ऐकल्यावर तू खूप सॅड होशील. आणि खरंच तसं व्हायचं. जर देवाकडे काय मागावं असं जर म्हटलं तर आपण अशी उच्चृंखल गाणी पण भरपूर ऐकलेली आहेत की बंगला मोटर कार दिला दे, एक नाही दो चार दिला दे. पण देवाकडे असं काय मागायचं नसतं. देवाकडे काय मागावं याच्याबद्दल वैभव जोशींची एक फार सुंदर कविता आहे. द्यायचे तर हेच एक वरदान दे रे ईश्वरा, द्यायचे तर एक हे वरदान दे रे ईश्वरा, लेखणीला जाणीवेची जाण दे रे ईश्वरा. द्यायचे तर हे एक वरदान दे रे ईश्वरा, लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा. जसं किशोरच्या गाण्यामधनं ती जी वेदना आहे मागची ती आपल्या लक्षात येते, तसंच हे वरदान बहुतेक अशा सगळ्या कलावंतांनी देवाकडे मागितलेलं असावं आणि देवानी त्यांना सढळ हाताने ते वरदान दिलेलं असावं. त्याच किशोर कुमारनी ज्या आपल्या सगळ्यांच्या मनात आढळ स्थान उत्पन्न केलेलं आहे, त्यांची दरवर्षी गेले 19 वर्ष अजय दगडे सर आणि त्यांची सगळी टीम, अमोल खोले सर आहेत, गवते सर आहेत, प्रसाद आहे, हे सगळेजण ते जागवतात आणि त्यांनी पण किशोर कुमार सारखंच नगरच्या रसिकांच्या मनात एक आढळ स्थान कमावलेलं आहे गेल्या 19 वर्षात. म्हणून मी त्यांचे खूप आभार मानू इच्छितो, त्यांना खूप धन्यवाद देऊ इच्छितो आणि थांबतो. कार्यक्रमाचं आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे यांनी रंगमंचावर उपस्थितांसमोर स्वर्गीय किशोर कुमार यांचे हुबेहूब लाईव्ह पेन्सिल चित्र रेखाटले. अवघ्या काही मिनिटात साकारलेले जिवंत भासणारे चित्र पाहून उपस्थित रसिक भारावून गेले. त्यांच्या अप्रतिम चित्रकलेला टाळ्यांच्या कडकडाटामध्ये भरभरून दाद मिळाली. चित्रकलेच्या माध्यमातून त्यांनी किशोर कुमार यांना अनोखी मानवंदनाही अर्पण केली. संगीत, चित्रकला आणि सांस्कृतिक वारशाचा सुंदर संगम अनुभवताना नगरकरांनी जुन्या सदाबहार गीतांचा मनमोहक आनंद लुटला. यावेळी गायक इंजिनियर अजय दगडे आणि गायिका राधिका अत्रे यांनी सदाबहार गायक स्वर्गीय किशोर कुमार यांच्या अजरामर गीतांची बहार उधळली.
प्यार दीवाना होता है, भंवरे की गुंजन, सागर किनारे ये दिल पुकारे, जीवन से भरी तेरी आंखें, कोरा कागज था ये मन मेरा, खिलते हैं गुल यहाँ, एक मैं और एक तू, हाल कैसा है जनाब का, गाता रहे मेरा दिल, ओ मंचली कहाँ चली, अरे दीवानो, अच्छा तो हम चलते हैं, यासह सुमारे 30 सदाबहार गीतं सादर करण्यात आली. प्रत्येक गाण्यानंतर श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये वन मोरचा एकच नारा दिला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक अमोल खोले यांनी केलं, सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केलं, तर किरण गवते यांनी आभार मानले. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.